नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या आणि रिसेंट अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर बघूया आजच्या अपडेट्स। मित्रांनो, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिचा जोडीदार आणि अभिनेता झहीर इक्बाल सोबत 23 जून रोजी मुंबईत लग्न करणार आहेत। इंडिया टुडेच्या वृत्तानुसार या लग्नाला फक्त दोघांचे कुटुंबीय आणि जवळचे मित्र उपस्थित राहणार आहेत। याशिवाय सोनाक्षीच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या हिरामंडी या वेब सिरीजच्या स्टार कास्टलाही या लग्नासाठी आमंत्रित करण्यात आले आहे। सूत्रांवर विश्वास ठेवला तर सोनाक्षीच्या लग्नाचे आमंत्रण मॅगझिनच्या मुखपृष्ठाप्रमाणे डिझाईन केले जाईल। त्यावर लिहिले असेल, अफवा खऱ्या आहेत। लग्नाला उपस्थित असलेल्या सर्व पाहुण्यांना औपचारिक उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। हा लग्न सोहळा हॉटेल बेस्ट एंड मुंबई येथे होऊ शकतो। या रेस्टॉरंटची मालकीन बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आहे। सोनाक्षी आणि झहीर बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते, मात्र आतापर्यंत दोघांनीही याबाबत उघडपणे काहीही बोलले नाही किंवा अधिकृत घोषणाही केलेली नाही। दोघांच्या सोशल मीडिया पोस्टवरून त्यांच्यातील बॉन्ड दिसून येतात। आता लग्नाच्या चर्चा रंगत असताना सोनाक्षी सिन्हाचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे। व्हिडिओमध्ये सोनाक्षी लग्न, रोका, मेहंदी इत्यादी गोष्टींवर प्रतिक्रिया देताना दिसली। सोनाक्षी म्हणाली होती की का हात धुवून माझ्या लग्नाच्या मागे लागला आहात। कॅप्शनमध्ये अभिनेत्री म्हणाली होती, प्रपोजल, रोका, मेहंदी, संगीत सर्व काही ठरलं आहे, कृपया तुम्हीच मला सांगा। यानंतर बघूया पुढील अपडेट। दिग्दर्शक, गायक, संगीतकार म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस पडलेल्या अवधूत गुप्तेंवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। अवधूतच्या आई मृदगंधा गुप्ते यांचं निधन झाले आहे। मृदगंधा गुप्ते यांच्यावर मागील अनेक दिवसांपासून मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते, पण उपचार यशस्वी न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला। दरम्यान काल म्हणजे सोमवारी 10 जून रोजी बोरिवली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला। दरम्यान मागेही एकदा अवधूतने त्याच्या आईच्या उपचारांविषयी भाष्य केलं होतं, पण त्यावेळी त्यांनी त्या उपचारांना प्रतिसाद दिला असून ते यशस्वी झाल्याचे त्यांनी म्हटले होते। त्याने म्हटलं होतं की थोडा काळ आमच्यासाठी त्रासदायक होता, पण शेवटी आम्ही जिंकलो। दरम्यान आता सुरू असलेल्या उपचारांना यश न आल्याने अवधूतच्या आईने अखेरचा श्वास घेतला। मित्रांनो, यानंतर चित्रपट सृष्टीतून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर येताना दिसत आहे। या बातमीमुळे सर्वांनाच मोठा धक्का लागल्याचे बघायला मिळते। अभिनेत्री काजोलीच्या सोबत वेब सिरीज द ट्रायल मध्ये काम करणाऱ्या नूर वाल्बिका दास या अभिनेत्रीचे निधन झाले। नूर वाल्बिका दास हिने बेडरूमच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली आहे। शेजाऱ्यांनी फ्लॅटमधून दुर्गंधी येत असल्याचे पोलिसांना सांगितले, त्यानंतर ही घटना उघडकीस आली। ओशिवारा पोलीस आता या प्रकरणातील तपास करत आहेत। सर्वात हैराण करणारे म्हणजे अभिनेत्रीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला आहे। दरवाजा तोडून फ्लॅटमध्ये गेल्यावर पोलिसांना नूर वाल्बिका दास हिचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मिळाला। अभिनेत्रीच्या कुटुंबियांपैकी कोणीही मुंबईत राहत असल्याची देखील माहिती मिळत आहे। नूर वाल्बिका दास हिने आत्महत्या केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे। नूर वाल्बिका दास ही 32 वर्षांची असून ती मूळ आसामची रहिवासी होती। अभिनयाचे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही वर्षांपूर्वीच नूर वाल्बिका ही मुंबईत दाखल झाली होती। रिपोर्ट्सनुसार पोलिसांनी नूर वाल्बिका दास हिच्या कुटुंबियांसोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तिच्या कुटुंबियांपैकी कोणीच तिचा मृतदेह घेण्यास पोहोचले नाही। शेवटी पोलिसांनी एका एनजीओच्या मदतीने अभिनेत्रीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले। ओशिवारा पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार अभिनेत्री काही दिवसांपासून नैराश्याने त्रस्त होती आणि हेच नाही तर नैराश्यासाठी औषधही नूर वाल्बिका दास घेत होती। नैराश्यातूनच अभिनेत्रीने आत्महत्या केल्याचेही सांगितले जात आहे। मित्रांनो, भारताची माजी टेनिसपटू सानिया मिर्झा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे। अलीकडेच तिने आपल्या आयुष्यात अनेक मोठे चढउतार पाहिले आहेत। अलीकडेच सानियाने कपिल शर्माच्या द ग्रेट इंडियन कपिल शो मध्ये भाग घेतला होता। सानियाशिवाय मेरी कोम आणि सायना नेहवालही शो मध्ये पोहोचल्या होत्या। सानियाच्या एका जुन्या मुलाखतीची आठवण करून देताना कपिल शर्माने सांगितले की शाहरुख खानने सांगितले होते की मला तिच्या बायोपिक मध्ये सानियाच्या प्रियकराची भूमिका करायला आवडेल। आधी सानिया म्हणाली, पण आधी मला प्रेमाची आवड शोधावी लागेल। कपिलने पुढे सानियाला विचारले की जर तुझ्यावर बायोपिक बनत असेल तर तुला त्यात स्वतः काम करायला आवडेल की इतर अभिनेत्रीला त्यात काम करायला आवडेल। या प्रश्नावर सानियाने अतिशय मजेशीर उत्तर दिले। टेनिसपटू म्हणाली, जर शाहरुख खान माझ्या प्रेमाच्या भूमिकेत असेल तर मला काम करायला आवडेल, पण जर अक्षय कुमार माझा लव्ह इंटरेस्ट बनला तर माझ्या बायोपिक मध्ये मला काम करायला नक्कीच आवडेल। सानियाचे उत्तर ऐकून तेथे उपस्थित असलेले सर्वजण जोरजोरात हसू लागले। तिने जे काही सांगितले ते सांगताना सानिया एकदम आत्मविश्वासाने दिसत होती। यानंतर बघूया पुढील अपडेट। जान्हवी कपूर आणि राजकुमार राव यांचा मिस्टर अँड मिसेस माई हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि प्रकरण पुन्हा तिथेच थांबले। पण त्याच दरम्यान एक हॉरर कॉमेडी चित्रपट अतिशय शांतपणे आला आणि लोकांना धक्काच बसला। चित्रपटाने 3 दिवसात निम्म्याहून अधिक कमाई केली आहे। आता पहिल्या वीकेंडमध्ये चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 19 कोटींवर पोहोचले आहे। 30 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आलेल्या या चित्रपटाने अवघ्या 3 दिवसात 19 कोटींची कमाई केली आहे। आता जर हा चित्रपट आठवड्याच्या दिवसात चांगली कमाई करण्यात यशस्वी ठरला तर पुढच्या वीकेंड पर्यंत चित्रपट आपले बजेट ओलांडू शकतो। या चित्रपटाची काही दिवसातच कार्तिक आर्यनच्या चंदू चॅप्पन या चित्रपटाशी टक्कर होणार आहे।
मित्रांनो, अभिनेत्री श्वेता तिवारी हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. कसोटी जिंदगी की मालिकेतून चाहत्यांच्या भेटीस आलेल्या श्वेता तिवारी हिने चाहत्यांचं भरभरून मनोरंजन केलं. शिवाय अनेक सिनेमांमध्ये अभिनेत्रीने आयटम सॉंग्स देखील केले आहेत. सध्या श्वेता हिचा नव्या खासदारासोबतचा डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. चाहते देखील व्हायरल व्हिडिओवर लाईक आणि कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत. श्वेता तिवारी हिच्यासोबत दिसणारा खासदार दुसरा तिसरा कोणी नसून बिहार येथील हाजीपूर मतदारसंघाचे खासदार चिराग पासवान हे आहेत. चिराग पासवान यांच्या श्वेता तिवारी हिच्यासोबतचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोघेही कट्टो की लहरी चमक छल्लो रानी या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. हे गाणं मिले ना मिले हम सिनेमातील आहे. सिनेमा 2011 मध्ये प्रदर्शित झाला होता. सांगायचं झालं तर राजकारणात येण्यापूर्वी चिराग पासवान यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं, पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेल ठरला. पण आता सिनेमातील काही सीन सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. एनडीए सरकारचे तिसऱ्या कार्यकाळात चिराग पासवान मंत्री होत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत चिराग पासवान यांनी ज्या प्रकारे काम केले त्यांचं हे फळ आहे. निवडणुकीत पासवान यांच्या पक्षाने सर्व जागा लढवल्या आणि जिंकल्या देखील. सध्या सर्वत्र चिराग पासवान यांची चर्चा सुरू आहे. यानंतर बघूया पुढील अपडेट. मित्रांनो, तृप्ती डिमरीला खरी ओळख ही अॅनिमल चित्रपटातून मिळाली. तृप्ती ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीण आहे. तृप्ती डिमरीने नुकतंच मुंबईमध्ये मोठी संपत्ती खरेदी केली आहे. अभिनेत्रीने अखेर आपल्या स्वप्नातील घर खरेदी केले आहे. थेट मुंबईच्या आलिशान भागामध्ये तृप्ती डिमरी हिने घर खरेदी केले आहे. तृप्तीला रणबीर कपूर याच्या अॅनिमल चित्रपटातून खरे यश मिळाले होते. आता तृप्ती डिमरी हिच्याकडे अनेक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर आहेत. रिपोर्ट्सनुसार मुंबईच्या बांद्रा वेस्ट भागात कार्टर रोड येथे तृप्ती डिमरी हिने आलिशान बंगला खरेदी केला आहे. तृप्ती डिमरीच्या घराची किंमत 14 कोटी रुपये इतकी आहे. तृप्तीने 3 जून रोजी नव्या घराची सर्व प्रोसेस केली आहे. तिने 70 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी सुद्धा भरली आहे. ज्या भागात तृप्ती डिमरी हिने घर घेतले तिथेच रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि रेखा यांची घरे सुद्धा आहेत. म्हणजेच तृप्ती डिमरी आता अनेक बॉलिवूडकरांची शेजारीण झाली आहे. यानंतर बघूया पुढील अपडेट. बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा चित्रपट चंदू चॅम्पियन 14 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. कार्तिक आर्यनच्या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग दुबईच्या प्रसिद्ध बुर्ज खलिफावर जाहीर करण्यात आले आहे. अशा प्रकारे चंदू चॅम्पियनचे ॲडव्हान्स बुकिंग बुर्ज खलिफा येथे जाहीर होणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे. कबीर खानच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱ्या चंदू चॅम्पियन या चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग 9 जून पासून सुरू झाले आहे. मित्रांनो, बॉलिवूडच्या ताज्या बातम्या आणि गॉसिपसाठी आमच्या फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.